इहलोके चाहते हम इहलोके चाहते
इहलोकीचा हा देह इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाये धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने शार थोडासा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो हरी तुका मने पावटणी ए करू स्वर्गीची निशाणी धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो समचरण सृजम सांद्रणीला बुदाबम जगणनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सवैदबलास विठ्ठलम चिंतयामि महायोग विदित देवी मरत्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्राय समागत्य तिष्ठन् समानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संताचे दूसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने विस्तारो बाबा बाबाजी सद्गुरु दास तुका दूसरे गुरु प्रथम नमन दुसरे शरण संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ जोधरार्थावतारम कलंकांक देजो दिकामयोक्त्रम खलानी शबादापनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला 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 निज चरणा चरणा अभो स्वामी तुकया देवा यावरी न करावा
अभेरो तुमचा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा बेर जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठाल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतुन हरी हे अकारण करुणा वरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथांग करुणेन अथांग दयन संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आणि तुकोबारा या अभंगातून या चिंतनातून गोड असं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतात काय म्हणतात या लोकांचा जो देह आहे त्याची अपेक्षा देवांनी केली देव शेताती पाय कोणत्या देहाची या देहाची अपेक्षा कुणी केली देवांनी केली म्हणून आम्ही धन्य आहोत धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो याच्यासारखं भाग्य याच्यासारखं पुण्य आणखी मृत्यू लोकात काय असू शकत नाही विको कमी करून सांगितला धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो मग आणखी काय करावं महाराज म्हणले आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे मग काय करावं सच्चिदानंद ही पदवी घ्यावी कशाच्या माध्यमातून आयुष्याच्या साधनातून पण ही पावटणी होईल पावटणी या शब्दाचा अर्थ व्याकरणामध्ये शिडी लिहिलाय कशाची शिडी करू स्वर्गीची निशाणी धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो विठ्ठला विठ्ठला अभंग सुंदर निवडलाय प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही आज आपलं श्री क्षेत्र लहवीत गाव बरोबर ना आणि लहवीत गावातील एक लाडकं व्यक्तिमत्व सर्वांचे प्रेमळ व्यक्तिमत्व स्वर्गीय आपल्या गावचे एक वैभव नवे नवे आपल्या गावचे एक वैभव स्वर्गीय बाळासाहेबजी विठोबा जाचक दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे आज प्रथम पुण्यस्मरण जाचक परिवाराने या ठिकाणी आयोजित केलंय मी सुरुवातीलाच बोलून जाईल की नेमकं मी पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय की एखाद्या सप्ताहाचा काला करतोय असा भाव मला पाहायला मिळाला का एखाद्या सप्ताह करता सुद्धा एवढं गोड नियोजन करता येत नाही एवढं नियोजन केलंय गड्या म्हणून एकदा टाळी वाजवायची जे एका दिवसाला एवढी भव्य दिव्य गायनाचार्य मंडळी मृदुंगाचार्य मंडळी टाळकरी मिळत नाही सप्ताह करता सुद्धा मिळत नाही असे पुण्यस्मरणाच्या दिवशी आपल्या दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे मी धन्यवाद देईल की या सगळ्या मुलांना मी धन्यवाद देत असताना आज या ठिकाणी आपल्या सगळ्या गावचं वैभव नवे नवे नाशिक जिल्ह्याचं वैभव आदरणीय बाळासाहेब दादा विठोबा जाचक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं हा गोड ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी सुरू होतोय शोकाकुल मोठा परिवार आहे त्यामध्ये श्री डॉक्टरजी मधुकर नामदेव जाचक ज्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी PhD झालेत स्वतः आदरणीय डॉक्टर साहेब उपस्थित आहेत मला माहिती नाही कुठे आदरणीय डॉक्टर साहेब मधुकरजी हा येत आहेत ते येऊन या ठिकाणी भेट देऊन परत येत आहेत आदरणीय डॉक्टर साहेब चुलते आहेत त्याचप्रमाणे गोदीराम दादा ते सुद्धा चुलते आहेत त्याचप्रमाणे गंगा भागीरथी आई मंगलाई असतील म्हणजे दादांच्या पत्नी आहेत त्यामध्ये मुलगा आमचे अत्यंत लाडके आणि पारमार्थिक स्नेही जे नाशिक या ठिकाणी एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत आदरणीय आमचे योगेशजी आम्ही ज्यांना सर म्हणतो योगेश दादा बाळासाहेब जाचक
आणि श्री अविनाश दादा बाळासाहेब जाजक ही दोनही मुलं आणि माझी ज्योतिताई, मला माहिती नाही कुठे बसले ज्योतिताई, हा ज्योतिताई, ही तिघही जण आणि या तिघही जणांनी असा गेलेला गोड यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा. दादांमागं बहिणींचा सुद्धा मोठा परिवार आहे. त्यामध्ये कांताक्का आहे, शोभाताई आहे, त्यामध्ये सत्यभामाताई आहेत, सत्यभामाताई आल्यात, हा सुनीताताई आहेत आल्यात आणि सविताताई आहे. या चारही बहिणी, दादांच्या चारही बहिणी असतील, पाचही बहिणी बरोबर ना, 5 बहिणी आहेत. त्यामध्ये भाची योगिताताई आहे आणि नातू तक्ष, असा मोठा परिवार आणि या परिवारानं केलेला ज्ञान यज्ञ सोहळा. अशा बाजू मांडल्या. आपण सगळी शिकलेली माणसं आहे. जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हणावं. काय म्हणावं? बोलत चालायचं. मला तुमच्या बोलण्याची अपेक्षा आहे. काय म्हणावं? कृतज्ञता म्हणावं. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण एखादी गोष्ट व्यक्त केली त्याला काय म्हणावं? आपण कृतज्ञता म्हणावं. पण व्यक्त केलीच जात नाही त्याला काय म्हणावं? कृतज्ञ असं म्हणावं. आज या परिवारानं आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता सोहळा आयोजित केलाय. मी धन्यवाद देणारा कोण तुम्हाला? तुकोबाराय धन्यवाद देता. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकन तयाचा हरिक वाटे देवा. या युक्तीप्रमाणे या जाचक परिवारानं केलेला ज्ञान यज्ञ सोहळा, या सोहळ्याचं संपूर्ण नियोजन ज्यांनी केलं त्या आदरणीय आपल्या या भागाचं वैभव आणि नवे नवे या भागाचं एक कीर्तनकेशी आम्ही ज्यांना गोड संबोधतो, आदरणीय माझे अत्यंत लाडके आणि पारमार्थिक स्नेह आदरणीय आमचे राहुलजी महाराज गायकवाड आणि आदरणीय पंढरीनाथ महाराज, हे दोघंही जण मला दोघाही जणांनी फारसे काही कॉल केले. आदरणीय महाराजांनी एवढं गोड नियोजन केलं. दोघांनाही धन्यवाद. राहुल महाराजांनी आपल्या कीर्तन क्षेत्रातून मोठं नाव आपल्या भागातलं महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं. राहुल महाराज आणि स्वतः उभे आहेत. एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहत नाही. पण आमचं राहुल महाराजांचं मोठं अंतकरण आहे. एकदा टाळी वाजूया पुन्हा एकदा. आणि विशेष तत्वानं आमचे पंढरी महाराज, आम्ही ज्यांना आमचे प्रतिमामाच म्हणतो, आदरणीय पंढरीनाथ महाराज बरं का, एकदा जोरदार टाळी वाजवायची. महाराजजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर गातात महाराज सुद्धा. बऱ्याच दिवसापासून त्यांचं गाणं ऐकायला नाही मिळालं, पण आज सत्ता महाराज या ठिकाणी बैरवी म्हणून घेणार आहे मी आज तुमच्याकडून. आदरणीय आमचे पंढरीनाथ महाराज ते सुद्धा उपस्थित आहे. विशेष तत्वानं 1000 तोफा कराव्या एका बाजूला उभा आणि त्यांचं एका बाजूला या तिघांचं गायन एका बाजूला करावं. तोफांपेक्षाही ज्यांचा गायनाचा आवाज मोठाच निघल अशी तिघही गायनाचार्य जे 1 नंबरला गातात, तिकडून 1 नंबरला ते आकाश महाराज आळसूळ. सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आमच्या आकाश महाराजांना. आकाश महाराज आळसूळ, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. उपस्थित राहिले. अनेक पैसे देऊन सुद्धा त्यांचं गायन ऐकायला मिळत नाही. पण आज राहुल महाराजांचा आग्रह असावा, पंढरीनाथ महाराजांचा आग्रह असावा म्हणून आदरणीय आमचे आकाश महाराज या ठिकाणी मिळाले. म्हणतात महाराष्ट्रात काही गावं आहेत, सातारा जिल्ह्यात काही गावं प्रसिद्ध आहे कशाकरता? पुस्तकाकरता. आणि महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात काही गावं कीर्तनकाराकरता प्रसिद्ध आहे. त्याकरता मुंडेगाव म्हणून एक गाव प्रसिद्ध आहे. मुंडेगाववरून या ठिकाणी त्यांचं दगड उचकला तरी महाराजच निघतंय तिकडे मुंडेगावला. असे मुंडेगाव या नगरीतून या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय आमचे गोरख महाराज गतीर, एकदा जोरदार टाळी वाजवा. मुंडेगाववरून या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सुंदर गाण्याची पद्धत त्यांची आहे, त्यांना धन्यवाद आहे. गोरख महाराज तुमचे आभार व्यक्त करतोय. 3 नंबरला जे गातात ते आदरणीय आमचे तुकारामजी महाराज शिंदे, एकदा टाळी वाजवा. दादांचा माझा आज पहिल्यांदाच भेटीचा योग आहे, पण आदरणीय लवितकर बाबांबरोबर ते महाराष्ट्रभर आपला परमार्थाचं साधन जोपासत आहे. आदरणीय तुकाराम महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचे आभार व्यक्त करतोय. ही सगळी माझी भावंड आहेत. माझी 2ही बहिणी असतील, त्यामध्ये सगळे माझे भावंड आहेत. मुक्ता, जना, ज्ञानदादा, निवृत्तीदादा, सोपानदादा, ही सगळी भावंड आहेत माझी. टाळी वाजवा यांच्याकरता. हे सगळी गोड टाळ वाजवत आहेत आणि इतकं परफेक्ट वाजवताय ना पोराव, मस्त वाजवत आहे टाळ. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. ही सगळी महाराज मंडळी तुम्हाला धन्यवाद आहे. आणि विशेष तत्वानं आपला नाशिक जिल्हा म्हटलं काही चर्चेतली नावं आहे बरं का महाराज. काही चर्चेतली नावं मृदुंग क्षेत्रातली. त्याच्यापैकी मृदुंग क्षेत्रातला बादशाह आपल्या नाशिक जिल्ह्यातला एक 3-4 नावं चांगली चर्चेत आहे. महाराष्ट्र ज्यांना ओळखतो, संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे, ओळख नुसती चेहऱ्यानं नाही तर पखवाजानं ज्यांची ओळख आहे, असे आपल्या भागाचं वैभव आणि नवे नवे या भागाचं वैभव, या परिसराचं वैभव, नवे नवे महाराष्ट्र भूषण ज्यांना म्हटलं जातं त्यांच्या नावातच भूषण आहे असे भूषणजी महाराज जाधव, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. थंडी चालू आहे बाहेर, मंडपाच्या बाहेर जर गेलं ना गार वाजतं, पण ते पगाने एवढ्या थंडी सुद्धा भिजलेत, म्हणजे एवढं वाजवणं आहे त्यांचं. आता बरीच लोक थंडी वाजते म्हणून काही जर्किंग घालून इथं आलेत,
पण जर्किंग घालायची गरज नाही. बरीच लोक म्हणतात की महाराज लोक लय पैसे घेतात, पण यांचा महाराजांचा फोटो त्यांना नेऊन दाखवा, कष्टाचा पैसा आहे बरं का, कष्टाचा. टाळी वाजवा एकदा. आणि म्हणून आमचे भूषण महाराज आहेत, त्यांचे आभार व्यक्त करतोय. चॅनल करतं नाद ब्रह्म नावाचं, भक्तिनाथ नावाचं एक चॅनल आहे महाराष्ट्रात. आकाश महाराजांचा अत्यंत जीवलग येते आणि आमचे पण जीवलग आहेत. आकाश महाराजांना ज्यांनी महाराष्ट्राची खरी ओळख करून दिली आणि ज्यांच्या माध्यमातून हे खरं तर घडतंय, असे भक्तिनाथ चॅनलवाले सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खेडकर साऊंड, खेड्यापाड्यात ज्यांचं मोठं नाव आहे, आपलं महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे, महाराष्ट्रातलं मोठा साऊंड असे खेडकर दादा, लहवीतकर बरं का, टाळी वाजवा त्यांच्याकरता. उत्कृष्ट दादांचा साऊंड आहे. आज मस्त लागली बरं का दादा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. हा म्हणून त्यांचे सगळ्यांचे आभार. माझ्यासमोर बसलेले तुम्ही संत मायबाप कृपावंत सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. माता माऊलींची जास्त उपस्थिती, आपण सगळेजण आणि सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी टाळी वाजवा. एवढ्या मग पवित्र पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. बटन बंद करायचं म्हणजे ते माझा आवाज कमी नाही करणार. मानवी जन्मातल्या एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला जगणं आणि वागणं गोड असावं. थोडा ट्रबल का जगणं वागणं गोड असावं, आपल्यासारखी माणसं जगात नाही. मी नेहमी सांगत आलो आई बरं का, आपण ज्या राज्यात जन्माला आला ही भूमी संतांची. कोणाची भूमी? मला तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे. मला त्याशिवाय कीर्तन नाही करता येणार. तुमचं उत्तर आलं तर मला बोलता येणार. सर आपण ज्या राज्यात जन्माला आला ही भूमी कोणाची? राजकारण्यांची, आपलं संतांची, बरोबर ना. कोणतं राज्य? आपण ज्या राज्यात जन्माला आला या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. हा म्हणताय बरोबर आहे, आजी म्हणती बरोबर आहे. हा महाराष्ट्र राज्यात जन्माला आला. कोणतं राज्य? महाराष्ट्र. बरं महाराष्ट्रात जन्माला आला भूषणजी, यात काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला आला तो जिल्हा बोला ना मोठ्यानं बोला. कोणता जिल्हा? नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातला तालुका नाशिकच, बरोबर ना. नाशिक जिल्ह्याबद्दल काय बोलायचं सांगू थोडंसं, महाराज अभ्यासानं बोलेल थोडंसं. सगळ्यात जास्त पंढरपूरची, आळंदीची आणि त्र्यंबकेश्वरांची पायवारी करणारा जिल्हा म्हटलं तर कोणता जिल्हा आहे? जिल्हा नाशिक जिल्हा आहे. स्वाभिमान असेल तर जोरात टाळी वाजवली असते असा. हा कोणता जिल्हा आहे? नाशिक जिल्हा. मला वाटतं जगातले महत्वाचे संत विश्वगुरु निवृत्ती दादा कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यात. मला वाटतं महाराष्ट्र नाही तर भारत देश चालवणारा जी महत्वाची नोट आहे ती नोट सुद्धा कोणत्या जिल्ह्यात छापली जाते? नाशिक जिल्ह्यात. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यात. सगळ्यात जास्त कीर्तन परंपरेवर प्रेम केलं जातं कोणत्या जिल्ह्यात? नाशिक जिल्ह्यात. सगळ्यात जास्त परमार्थाचा आशिक असणारा जिल्हा सुद्धा नाशिक आहे. सगळ्यात जास्त बागायती पट्टा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा सुद्धा, सगळ्यात जास्त कांद्याचं उत्पादन घेणारा जिल्हा सुद्धा नाशिक आहे. सगळ्यात जास्त द्राक्ष पिकवणारा जिल्हा सुद्धा नाशिक आहे. कीर्तनाची आवड असणारा जिल्हा सुद्धा नाशिक आहे. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा जिल्हा सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा पलीकडचा आपला नाही. हा एवढ्या पवित्र पावन मातीमध्ये जन्माला जगणं गोड करा. काकड्यात लिहिलंय, माझ्या मनाचं नाही. किती गोड लिहिलंय? आता जागा हो आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाईनो जागा.
निजल्या ना दोन्ही बागा चोर निजल्या दोन्ही बागा हे चोर निजल्या ना दोन्ही बागा चोर निजल्या ना दोन्ही बागा चोर निजल्या दोन्ही बागा हे आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाई नो आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाई नो आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाई नो आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाई नो टाळी वाजवा एकदा महाराज म्हणले जागवणं गरजेचं आहे. जागवण काय करावं भजन करावं. मग अजून काकड्यातले बऱ्याच परिभाषा उठा जागे वारे उद्या नाही म्हटले आता स्मरण करा पंढरीनाथा किंवा उठा उठा सकाळ झाली मोती आपलं महाराज म्हणले नाही जगतातलं महत्वाचं गणित भजन करावं. पण मग आई भजनच करायला सांगितलं कोणी साधू संतांनी का भजन करायला सांगितलंय. भूषणजी परिभाषा शास्त्रातली पंढरीनाथ बाबा शास्त्रातली परिभाषा दादासाहेब की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा तुम्ही बोलत चला ना मला जरा बोलण्याची अपेक्षा आहे. काय केलं पाहिजे 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काही ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय जरा मोठ्यानं बोला ना. तुम्ही काय करताय तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आणि वरून मलाही सांगताय सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही कबीरदास महाराजांचं म्हणणं काय म्हटले ते आउट हात का मानव देह अल्लाने तुझ्या दिया खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. मग आमच्या कर्मात देव असावा. किती देव असावा महाराज म्हणले जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग किंवा काय खातो आम्ही कासया संगती ही तुकोबारायची अवस्था आहे. मग तुकोबाराय म्हणले आम्ही काय केलं महाराज म्हणले काय केलं सांगू बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे सोसे मन झाले आबाबारी हेले सोसे मन झाले आबाबारी झाले हवारी येणे सोने झाले आबाबारी हवारी आणि मग महाराज म्हणले काळी जगतातलं महत्वाचं गणित आम्ही आलोय ना भजन गाण्याकरता आलोय. बरीच लोक मग गंगा स्नान करण्याकरता बऱ्याच तीर्थाच्या ठिकाणी जातात पण तुकोबारायचं म्हणणं आहे, न लगती सायास जावे वनांतरा. आपण आंघोळ करतो रोज आंघोळ करताना प्रत्येक तांब्या अंगावर घेतो. तांब्या अंगावर घेताना राम इकडे बघा इकडे चालली आजी येणारी परत इकडे बघा माझ्याकडे बघा. अंगावर तांब्या घेताना रामकृष्ण हरी जरी म्हटलं तर तीर्थाचं स्नान आपल्याला घरीच मिळेल. महाराज म्हणले आहे ना आमच्या जवळ आहे फक्त कर्मात देव असला पाहिजे. आणि जसं म्हणतात ना आपण जसं कर्म करू नामस्मरणाचं तसं ते आपल्याला भरायला मिळणार उद्या. मग नामस्मरणाचं कर्म असं मला वाटतं तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठं आता मी येताना ट्रेनचा आवाज ऐकला मला वाटतं जवळ असेल तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठं लवीत लवीतला ट्रेन थांबते का देवळाली थांबते बरोबर ना. मला वाटतं देवळाली इथून काहीतरी 7-8 किलोमीटर असेल 5 किलो म्हणजे 8 किलोमीटर मी बरोबर सांगितलं मला अभ्यास आहे हा आणि म्हणजे हा म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार मी बरोबर बोलू शकतो हा. आणि इथले आपल्या लवीचे 4 जण सर बरं का आपले देवळाला गेले रेल्वे स्टेशनला. त्यांना जायचं होतं मुंबईला. इथून ट्रेन मुंबईला जात असेल कदाचित. बोला ना जरा कुठं जाते मुंबईला. लवीचे 4 जण कुठं गेले बोला ना कुठं गेले
मुंबईला नाही गेले पहिल्यांदा. कुठे गेले? देवळालीला गेले. डायरेक्ट कसं मुंबईला जाता येईल? आजी ऐक, बाहेर काय तू ऐक, तू कशाला पण हा म्हणते. हा 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 गेले इथले चौघाचं नाही ना. आपल्याला देवळालीला गेले. देवळालीला देवळालीला गेल्यानंतर यांना तिकीट काय भेटा ना मुंबईला जायला. त्या रेल्वेचा गतीर महाराज नियम असा आहे, रेल्वेचा नियम असा आहे की अचानक गेलं भूषणजी तर तिकीट भेटत नाही. हा कशाचा नियम आहे? रेल्वेचा नियम. रिझर्वेशन लागतं, हा रेल्वेचा नियम आहे. इथले 4 जण गेले. आपल्या कुठलं गाव लवीचे 4 जण गेले. कुठं गेले? देवळालीला गेले. पण अचानक गेल्यानंतर तिकीट काय भेटना. आता लवित गाव म्हणजे शार्प आहे, ब्रिलियंट आहे, हुशार आहे. 16 प्रो नाही 17 प्रो मॅक्स अपडेट. हा अपडेट. आणि त्यांनी काय केलं, त्याच्यातल्या एकानं काय केलं, 10 रुपये काढले. लवितकरानं तिथं गेल्यानंतर 4 जण होते ना, त्याच्यातल्या एकानं 10 रुपये काढले आणि तिघांच्या खिशातले 10 घेतले. किती झाले? 40 झाले. तिघांकून 10 घेतले आणि याच्या खिशातले 10 त्याच्यात टाकले. 40 रुपये झाले. शेजारी त्या देवळाली कॅम्पच्या बाहेर ना, आपल्या स्टेशनच्या बाहेर एक दुकान होतं. त्या दुकानात एक खोटा साप लटकवलेला होता. यांनी तो 40 रुपयाला साप खरेदी केला. नकलीच होता पण खरेदी केला आणि शेवटच्या डब्यात आणून तो साप सोडला. आता शेवटचा डबा जनरल डबा. शेवटचा डबा म्हणजे जनरल डबा. जनरल डब्याचा अर्थ माहिती का? आपल्या परमार्थिक भाषेत यारे यारे लहान थोर सकळाशी येथे आहे अधिकार, इति नाम जनरल डबा. आणि त्या जनरल डब्यात तो आणून साप सोडला आणि त्या डब्यात नेमक्या लाडक्या बहिणी बसल्या होत्या. लाडक्या बहिणीने साप पाहिलं, 2 मिनिटात डबा खाली केला. हे 4 जण त्या डब्यात जाऊन बसले. 4 जण सकाळी 7 वाजता बसले. जायचं कुठं होतं? आता बोला ना, आता आजे बोल, कुठं जायचं होतं? मुंबईला जायचं होतं. सकाळी 7 वाजता बसले. 8 वाजले, 10 वाजले, दुपारचे 3 वाजले आणि उठला. त्या स्टेशनवर एक ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब असतो. आपण त्याला काय म्हणतो? टीसीचा लॉंग फॉर्म तिकीट चेकर. साहेब विचारलं कुठं आलो? साहेब म्हणले देवळालीमध्ये. हा सकाळी 7ला बसलो आणि देवळालीत कसं काय? साहेब म्हणले सकाळी 7 वाजता या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला, बाकी ट्रेन मुंबईला निघून गेली. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतोय ते? जैशी करणी वैशी भरणी. म्हणून कर्माला महत्व द्या. आणि कर्म काय करावं पहिलं सांगू का? पहिलं कर्म आपल्या देवाच्या भक्तीचं असावं आणि दुसरं कर्म आपल्या आई वडिलाच्या सेवेचं असावं. हे जन्मातलं महत्वाचं गणित आहे. आणि हे ज्याच्या जवळ आहे, महाराज म्हणले आम्हाला जगतातलं महत्वाचं गणित सार्थकी लागलं. कसं लागलं माहिती का? महाराज म्हणले ज्याची करी सेवा त्याच्या भय काय जेवा. मग उत्तमरित्याची सेवा करण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? महाराज म्हणले तू जा हे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. माझं म्हणणं आहे की जगतातलं सगळ्यात मोठं धन आपल्या आई वडिलाचं आहे. आणि मग आज ना, आज मी दादांबद्दल लिहिलंय, बाळासाहेब दादांबद्दल लिहिलंय. ज्योतिताई तुम्ही दादांना काय म्हणायचे? अण्णा म्हणायचे. अण्णा म्हणायचे ना. आज मी येता ना थोडंसं ट्रबल येता ना अण्णांबद्दल लिहिलंय. योगेश दादा असतील, दादा दुसऱ्यांचं नाव काय, अविनाश दादा असतील, ज्योतिताई असेल. आज मी ना अण्णांबद्दल येता लिहिलंय. माझं नाव आहे घरच्यांना कविराज ठेवलंय आणि नावानुसार वागलं पाहिजे. नाही तर नाव मोठं असं नाही, वागलं पाहिजे. मी अण्णा तुमच्याबद्दल येता लिहिलंय. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही अण्णा. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही अण्णा. सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचेच नाते अण्णा. या किविलवाण्या योगेश दादाची, अविनाश दादाची, ज्योतिताईची तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय अण्णा. बेटा गुंडा हो या अगर मवाली, अरे बाप तो अपने अचल में छुपा लेता है. बाप तो भिकारी हो या होत बायत, बाप तो बाप होता है. बापाचं गणित जर सांगाय गेलं तर एका लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. बापाचं आणि लेकीचं नातं लय मोठं असतं गड्या. किती मोठी असते माहिती का? या जगतामध्ये आम्ही जगतातलं महत्वाचं गणित आमचं बापच आहे. एका लेकीला जर विचारला की तुझं माहेर कुठपर्यंत, तर लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. ती सांगते दादा माझा बाप आणि माझी आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझं माहेर. किती मोठा बाप आहे सांगू का? बाप आयुष्यामध्ये सरतही नाही आणि आयुष्यामध्ये उरतही नाही, त्याचं नाव आहे बाप. बापाबद्दल बोलायला गेलं ना, बाप इतका मोठा आहे. या जगतातला सगळ्यात मोठा बाप आहे. आज त्याच्याबद्दल बोलून जाईल. एखादी लेक जर माहेराला आली ना, भावानं तिला 5,000ची साडी घेऊ द्या, नाही तर 10,000ची साडी घेऊ द्या, पण मला वाटतं खिशातून चुरगळलेली नोट हातात आणून देणारा बाप असतो. बापा इतकं नाही जगात मोठं कोणी गड्या. म्हणून माझा शब्द आहे, तुकाराम महाराज म्हणतात ना, काय म्हणतात माहिती का? जगतातला सगळ्यात मोठा जर तो आहे
तर जगात त्याच्यासारखं मोठं कोणी नाही. आज कधीच रडला नाही बाप आपला, माहिती तुम्हाला, आखी माहिती, माझ्या ज्योती त्याला सुद्धा माहिती, कधीच रडत नाही. अण्णा सुद्धा कधीच रडले नव्हते. कारण की का, जगात त्याच्या इतका स्वाभिमान कोणाजवळ नसतो. पण आखीला माहिती, ज्या दिवशी माझ्या बहिणीचं लग्न झालं ना, त्या दिवशी गळ्यात पडून रडणारा बाप असतो. बापा इतकं मोठं जगात मोठं कोणी नाही. आई, माझा एक सिंपल प्रश्न आहे तुम्हाला, बापाची उंची दाखवून देईल मी तुम्हाला, तुमच्या डोळ्यात पाणी येईल बघा. आता लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची, कुठं घ्यायची, कडेवर घ्यायची, बरोबर का नाही, कडेवर घ्यायची. आणि बाप उचलून घेताना कुठं घ्यायचा, खांद्यावर घ्यायचा. तुम्हाला माहिती का आई कडेवर का बाप खांद्यावर का, माहिती का? आई कडेवर घेते. याचं उत्तर हे की जे माझ्या डोळ्याला दिसलंय ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई समरेषेमध्ये घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. जगात त्याचं अंतकरण लय मोठं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी जगातला सगळ्यात मोठा जर कोण असेल तर तो बाप आहे. का बापाचं वर्णन सांगा माहिती का, थोडा मॉनिटर. त्याच्याबद्दल बोलताना ना जगतातली सगळी तत्व संपतात. मला वाटतं बापाला आकाशाची उपमा द्यावी, आकाशाची. पण आकाश सुद्धा कमी पडतं आपल्या बापा पुढं. तुम्ही म्हणताल कसं काय, आकाश का कमी पडेल? आकाशाला बापाची उपमा देता येईल. जे अथांग आहे, जे मोठं आहे, सगळ्या जगाला खरं तर त्या ठिकाणी पांघरून घालतं जो आकाश, त्या आकाशाला सुद्धा उपमा देता येत नाही. का? आकाश काल ढवळं होतं तर का आज निळं आहे, उद्या काळं बोर असणार आहे, रंग बदलणार ते. म्हणून आपल्या बापाला आकाशाची उपमा देता येत नाही. तुम्ही म्हणताल का, बाप हा कधीच रंग बदलत नाही, बाप आकाशापेक्षाही मोठा आहे. थोडं पुढे बोलेल नाही. बापाला समुद्राची सुद्धा उपमा देता येत नाही. तुम्ही म्हणताल का, समुद्र तर मोठा आहे, ज्याचं मोजमाप करता येत नाही, मग समुद्राला का बापाची उपमा देता येत नाही? समुद्राचं पाणी चवीसाठी खारं आहे आणि बापानं कधीच खारं प्रेम दिलं नाही. बाप समुद्रापेक्षा मोठा आहे. मी सांगू, माझं वर्णन सांगून जाईल. मी तुमची आई कुठपर्यंत सांगावी, तुमचा बाप कुठपर्यंत सांगावा. थोडा इकडं आवाज, इकडं पुढचं जास्त झालं, थोडंसं बोलून जाईल. आई वडिलांबद्दल बोलत असताना ना जगतातली सगळ्यात मोठी भूमिका तीच आहे. मी माझं बोलून जाईल. मी तुमचं ज्योतिताई तुमच्याबद्दल बोललो, पण माझं पण मी सांगितलं पाहिजे. कारण की का, मी माझे आई वडील सांगितले तर मला लोकाला सांगण्याचा बोला ना अधिकार आहे. नाही तर तुम्ही पाठ केले, लोक सांगे, मला माहिती तुमचं यांचं पाठ आहे आणि एवढंच पाठ आहे, पण मला माहिती. हा, जास्त काही पाठ नाही तुमचं, पण एवढं आम्हाला कैची धरण्याकरता, महाराज लोकाला कैची धरण्याकरता तेवढी प्रमाणे पाठ आहे. पण सांगू कसं आहे, माझी आई आणि माझा बाप, मी सांगून जाईल. आता लोक कार्यक्रमाला वस्तू लय फोन करतात, म्हणजे महाराज आपलं नाही बरं का, आपल्या जिव्हाळ्याचं नातं आहे. कार्यक्रमाला वस्तू लोकांचे लय फोन असतात, महाराज चला, हे कार्यक्रमाला वस्तू आहे. पण कुठपर्यंत कार्यक्रमाला वस्तू. एकदा की कार्यक्रम संपला आणि महाराज गाडी जाऊन बसले, महाराज का त्या पुलावून खाली उतरले का त्या नळीत घुसले, कोणाला घेणं देणं नाही. सांगू, पण माझी गाडी घरी जावंच तर माझ्या गाडीच्या आवाजाकडे टक लावून वाट पाहणारे माझे आई वडील आहेत.
यांच्या इतकं जगात मोठं कोणी नाही. माझं वय 26 आहे. मी वय सांगायला आलो पण थोडंसं बोलू का. माझं वय 26 चालू आहे पण माझ्या पंढरपूरच्या वाऱ्या 27 पूर्ण आहेत यावर्षी. तुम्हाला विश्वास नाही बसला. तुम्ही म्हणता वय तर 26 आहे, वाऱ्या कस काय 27 केल्या. ज्या वर्षी आईच्या पोटात होतो ना त्या वर्षी मला ती घेऊन गेली ती एक आणि माझ्या 26 किती झाल्या 27. आई वडिलाची कृपा असल्याशिवाय हा सोहळा घालता येत नाही. आणि तुम्ही म्हणता मग आज बाळासाहेब दादांचा म्हणजे अण्णांचा सोहळा आहे. अण्णांचा नाही सोहळा आज. तुम्ही म्हणता ना अण्णांचा कसं काय नाही. मी सांगू का, अण्णांना माझ्या ज्योतिताईवर, माझ्या योगेश दादावर, माझ्या अविनाश दादावर चांगले संस्कार केले. या संस्काराचा आज सोहळा पार पडतोय. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण. हे संस्कार आहे. आणि संस्कार जर असेल ना तर महाराज म्हणले असा सोहळा पार पडल. का पार पडेल माहिती का, जगतातला सगळ्यात मोठा हाच सोहळा आहे की माणसाचा शेवट गोड व्हावा. यासाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा. मग महाराज म्हणले काय होतं माहिती का, आता निश्चिंतीने पावलो विसावा, 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 आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णेजिया, कुंडलिया धावा कृष्णेजिया, कुंडलिया धावा कृष्णेजिया, कुंडलिया धावा कृष्णेजिया, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो टाळी वाजवा. जगतातलं सगळ्यात मोठं महत्वाचं गणित आई वडिलाच्या सेवेचं. पण मग माझ्या 4-5 बहिणी, अण्णांच्या 4-5 बहिणी आज आल्यात, सगळ्या आल्यात कीर्तन. बहिणीचं भावाचं नातं सध्या कुणी सांगत नाही महाराज, पण मी भावाचं बहिणीचं नातं सुद्धा सांगून जाईल. भाऊ हा शब्द जर उलटा वाचला, भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तर बहिणीच्या संकटामध्ये आखे उभा असतो. त्याला काय म्हणावं, काय म्हणावं बोला ना. भाऊ असं म्हणावं. आणि भावाचं आणि बहिणीचं नातं जसं श्रीकृष्ण परमात्मा द्रौपदी करता होता तसंच भाऊ असतं बरं का. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी माया, कृष्ण द्रौपदीला सख्या रे भेटला, पाठीशी राहो दे छाया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. जगतातलं सगळ्यात मोठं महत्वाचं गणित. मग आम्ही हे प्राप्त करावं आणि हे जर प्राप्त केलं तर आम्हाला कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. पण आम्ही काय आई वडिलाची सेवा करावी. अरे तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. सगळ्यात मोठं गणित तेच आहे. सकळ तीर्थाचे दुरे ज्ञानोबाराचे स्टेटमेंट. मग जर हे स्टेटमेंट संतांनी मांडले तर आपल्याला लांब जायची काय गरज नाही. थाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद ताळवावा. आई वडिलाच्या सेवेचं महत्वाचं गणित आमच्या जवळ असावं. आणि आई सुद्धा तशीच आहे ना. लेकुराचे हित जाणे किंवा वा हे माऊलीची जिद्द ती जगतामध्ये सगळ्यात मोठीच आहे. का माहिती का, जग जिंकून यावं पण आई जवळ हारावं. का माहिती का, जग से हारा नहीं मैं, खुद से हारा माई, माई रे माई रे, तेरे बिन मैं तो अधूरा रहा, जीना 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 उड़ा गुलाल
माही तेरी चोनरिया लहरावे. जगतातलं सगळ्यात मोठं गणित तेच आहे. आम्ही जगतामध्ये आलो तर आई वडिलाची सेवा ज्यानं केली, महाराज म्हणले त्याचा शेवट तर गोड झालाच झाला. पण ये लोकातला देह आहे ना, या ये लोकातल्या देहाची किंमत त्याची सार्थकी लागली. देहाला येऊन एक काम करावं, काय? आई वडिलाची माध्यमातून सेवा करावी. आणि एवढं तर करावंच करावं. पण अजून काय करावं माहिती का? काय करावं? लुटा लुटा पंढरपूर, लुटा पंढरपूर, लुटा लुटा पंढरपूर, लुटा लुटा पंढरपूर. करा रखुमाईचा वर, करा रखुमाईचा वर. ए वेडारे 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 अजून काय करावं? पंढरपूरला जाऊ. चला टाळ करे. हा कुठे पंढरपूर? आवाज देऊन सांगतात कुठे? हा आहे बिवरेच्या तिरी, आहे बिवरेच्या तिरी तिरी ओ वेडारे पंढरी पंढरी, माझे हरी पंढरी, माझे माहेरा पंढरी, माझे माहेरा पंढरी. आणि मग आहे ना, आहे बिवरेच्या तिरी ओ, आहे बिवरेच्या तिरी ओ तिरी ओ माझे माहेरा. ऐका ना, माहेराला जावं. आणि प्रत्येक लेकीनं असं समजायचं नाही की माझ्या जीवनात एकच माहेर नाही. अजून एक माहेर आहे. माहेर जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. आहे ना, ते माहेराला जावं. पण माहेराला उगाच जाऊ नये, समाधानानं जावं, टाळी वाजवत जावं. थोडंसं सायन्स सांगेल इथं, थोडंसे PhD करून घेणारी माणसं समोर बसले. मग थोडंसं त्यांच्यासारखं बोललं पाहिजे. काय बोललं पाहिजे? थोडासा अभ्यासानं बोलेल. माझे ना पुण्यात भूषणजी एक चांगले डॉक्टर मित्र आहे. आणि माझं म्हणणं आहे ना, माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? बोला बोला. कोणाजवळ बसलं पाहिजे? दादा बोला ना, कोणाजवळ बसलं पाहिजे? तुम्ही जरा मोठ्यानं बोला. कोणाजवळ बसलं पाहिजे? मोठ्यानं बोला. आजी कोणाजवळ बसलं पाहिजे? शहाण्या माणसाजवळ बसलं पाहिजे. पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसलं पाहिजे. तुम्हाला नाही कळलं मी काय बोलतो? माणसानं शहाण्या माणसाजवळ जरूर बसावं, पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं. अति शहाण्या माणसाजवळ बसू नये. तोच रिकामा आहे, तो आपल्याला काय शिकवणार आहे? म्हणून बटन बंद करून सांगायला लागले, शहाण्या माणसाजवळ बसावं. कोणाजवळ बसावं? कोणाजवळ बसावं? कोणाजवळ बसावं? शहाण्या माणसाजवळ. ते पुण्यात माझे डॉक्टर मित्र आहे, डॉक्टर कथे नावाचे. त्यांचं आनंदवन नावाचं हॉस्पिटल पुण्यात आहे. आणि हृदयविकारावरती काम करतात. आणि मी नेहमी त्यांच्याकडे जातो. त्यांना त्या दिवशी विचारलं की डॉक्टर साहेब नेमकं मला सांगा. मी रोज लोकांना म्हणतोय टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, रोज म्हणतोय. पण नेमकं टाळी वाजवण्याचं सामर्थ्य आहे काय? त्याने मला 2 मिनिटाचा वेळ घेतला. म्हटले महाराज 2 मिनिटं थांबा. त्यांच्याकडे 3 पेशंट बसले होते कॅबिनमध्ये. बाहेर काढले, कॅबिनचा दरवाजा लॉक केला, माझ्याजवळ आले. मला म्हटले महाराज टाळी वाजवा. मी न लाज बाळगता काय वाजवली? काय वाजवली? टाळी वाजवली. आणि 3 मिनिटानंतर विचारलं तुमचा एक्सपिरियन्स सांगा. तुकाराम महाराज मी त्यांना एक्सपिरियन्स सांगायला लागलो. म्हटलं टाळी वाजवल्यानं माझ्या हाताला वेदना झाल्या. अजून गावठी भाषेत सांगायला गेलं आपल्या इकडच्या तर टाळी वाजवल्यानं हाताला मुंग्या येतात. मुंग्या बघा तुम्ही आता इथं नका वाजू, घरी गेल्यावर वाजवा. हा, किंवा आता मी भजन म्हणायला लावलं ना त्यावेळेस वाजवा. टाळी वाजवल्यानं एवढ्या भागात काय येतात? बोला काय येतात? मुंग्या येतात. म्हणजे हा भ्रम काढून टाकायचा की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात. तुम्हाला नाही कळालं, मला काय जाऊ द्या, असू द्या. हा, टाळी वाजवल्यानं सुद्धा काय येतात? बोला काय येतात? मुंग्या येतात. म्हणलं डॉक्टर साहेब मुंग्या आल्या. 3 मिनिटानंतर सांगितलं की मुंग्या आल्या. का मुंग्या आल्या? म्हणले या हातांमध्ये हजारो नाड्या आहेत. आपण त्यांना इंग्रजीतून बोलायला गेलो तर इंग्रजीत आता एक
वर्ड आहे काय पल्स पल्स म्हणतो आपण त्याला. आणि हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात त्या देवानं भगवंतानं या हातातल्या नाड्यांकडे कार्य दिलंय काय जो कोणी माझ्या विठ्ठल नामात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम हातातल्या नाड्यांकडे दिलंय. आणि ज्यावेळेस आपण विठ्ठल नामात टाळी वाजवतो त्यावेळेस आपल्या शरीरातलं रक्त शुद्ध होतं. परिणाम रक्त शुद्ध झालं की त्या माणसाला हृदयविकाराचा झटका येत नाही म्हणून टाळी वाजवली पाहिजे हा फायदा आहे. मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा कोणीच वाजवले नाही. आता फायदा सांगितलं भामट्यासारखं तुटू तुटू पाडल्या म्हणून टाळी वाजवली पाहिजे. टाळीचा अजून काय भूषणजी एक फायदा अजून आहे. टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी वा भूषणी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी पातकाची होळी पातकाची होळी महाराज म्हणले कीर्तनात टाळी किंवा एकच टाळी अनेक प्रमाण आहे. काय महापाप राशी लय प्रमाण आहे लागल तेवढी प्रमाण आहे. मग टाळी वाजवली पाहिजे. आता कीर्तनात तुम्ही टाळी वाजवली लोक तुम्हाला मानतील म्हणतील काय भाविक आहे पण ही टाळी कीर्तन संपल्या रोडला जाऊन वाजवा बरं नाही जमणार. पण ती नेड झाली याला पहिल्यांदा उचला नाही जमणार. टाळी वाजवण्याचं ठिकाण आहे म्हणून टाळी वाजवल्याचा सायन्स आणि अध्यात्म याचा एकत्रितपणानं जर निर्णय केला तर महाराज म्हणला फायदा आहे. मग टाळी जर वाजवली तर या टाळीचा उपयोग आम्ही करावा कुठे नाही नामस्मरणात. पण कोणाच्या पहिलं नामस्मरण भगवंताचं आहे आणि दुसरं नामस्मरण आई वडिलाचं आहे. या दोघांच्या नामस्मरणात जरी टाळी वाजवली तर महाराज म्हणले आमच्या जन्माचं सार्थक होईल. मग आम्हाला हा विठ्ठल पाहिजे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देख काय तुमच्या देवाजवळ गीतेतला श्लोक आहे पोराव यदा दित्यगतम तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजोविदे मामकम. म्हणजे काय अखिलम जगतम तेजो मामेको शरीरम तेजो मामेको नवे नवे ममय वंशो जीवलोके आणि जीवभूत सनातन. या जगाला चालवणारा मी एक आहे म्हणून अंतरंगानं मला शरण येण्याची गरज आहे. मॉनिटर देऊन सांगायला लागले जगतातलं महत्वाचं गणित ते एकच आहे. आणि मग जर ते एक आहे तर आम्ही जगतामध्ये आम्ही आलोत तर ते माध्यम आम्ही जोपासलं पाहिजे. काय त्याच्याजवळ पहिले कोठेचं नवते चंद्र सूर्य तारा अवघे शून्याची होते एकनोबा तेरे तेरे ते गडाल गज निर्माण झाले त्यानं निर्माण केलेलं आहे. मग त्याच्याकरता काय करावं हे नरदेह दुर्लभ जाणा वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ते दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव ते दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदन
वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आत्मा मधुसूदना हे वासुदेव 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 म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा आणि मग म्हणावं टाळी वाजवायचं महाराजांकरता मग गोड आम्ही म्हणलं पाहिजे पण समाधान असावं. सध्या आम्ही हे जर म्हणलं तर यानं समाधान मिळेल. प्रमाण काय याला प्रमाण द्या ना महाराज. समाधान कशाने मिळेल? सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. पण सध्या काय झालंय बरं का अण्णा सध्या सांगणाराही समाधानी नाही आणि पुढे बोला तुमच्या घ्या ना सगळं आमच्याकडे हा हा ऐकणार आहे भूषण महाराज त्या दिवशी कीर्तन संपलं महाराज बरं का कीर्तन संपलं बरं का आकाश महाराज. कीर्तन संपल्यानंतर गावाच्या बाहेर माझी गाडी निघली. आजी तू ऐक बरं का आता तुला लय महत्वाचं आहे. गावाच्या बाहेर गाडी निघली 4-5 कार्यकर्त्यांनी माझी गाडी अडवली गावाच्या बाहेर. भूषण महाराज गाडी अडवल्यानंतर पंढरीनाथ बाबा बरं का दादा मला म्हटले महाराज ते जरा घोळ झालाय. म्हटले कसला घोळ? तुमचं मानधन दाखवा. जुन्या काळात कीर्तनकाराला मानानं जे दिलं जायचं मानानं जे धन दिलं जायचं त्याला काय म्हणायचं? आता मानधन शब्द अपग्रेड झाला. पाकिट शब्द आला आणि मग मला ते पाकिट भेटलं मी त्यांच्याकडे दिलं. त्यांनी त्याच्यातले पैसे मोजले बरं का पैसे मोजले. हा अगं चेहरे पाडले त्यांनी. म्हणलं काय झालं चेहरे पाडाय तुम्हाला? त्यांनी महाराज इथून मागच्या कीर्तनकारांना या सप्त्यातल्या इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला अन्याय असंच म्हणले ते. म्हणलं मग आता काय करायचं? हा तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा. याच्यात आम्ही दुप्पट आता दुप्पट म्हणल्या तुम्हाला नको आहे का? मी जांबारी खुज्जड मोगॅम भाऊ म्हणलं 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं ते त्या दिवशी गेलं तर अजूनही आले नाही. कुशाला टाळ्या वाजत तर तुम्ही मग पाकिट गेलं तू टाळ्या वाजलं पाहिलं का? हा मग त्या दिवसापासून ठरलो बरं काचे त्या दिवसापासून ठरलो जेवढं मिळेल तेवढं घरीच न्यायचं माघारी द्यायचं. डिझेल सुद्धा करून घालावं लागलं असं कुठं असतं वय. म्हणून म्हणतोय समाधान असावं प्रमाण ठेवेले आनंदे तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे. सावता महाराजांनी अजून लिहिलं काय? हे कोणी दिवशी बैसोनी हातीवर कोणी दिवशी पालखी सुभेदार कोण दिवशी बसन हातीवर कोण दिवशी पालखी सुभेदार कोण दिवशी पायाचा चाकर कोण दिवशी पायाचा चालत जावे ओ चालत जावे चालत जावे ओ चालत जावे देव देवीला तैसे राहावे देव देवीला तैसे राहावे सोबत समयासी सागर बावे समयासी सागर बावे ओ देव देवीला तैसे राहावे देव देवीला तैसे राहावे देव देवीला तैसे राहावे चित्ती असू द्यावे समाधान. मग समाधान मिळेल. समाधान कशानं मिळेल? लोकातल्या ये लोकातल्या देहानं समाधान मिळेल. यानंच टाळी वाजवता येते. कारण की का स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी वाबा जन्मामा. मग तुमच्या देवाजवळ जर हे सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे? जगातलं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे. पण देवाला सुद्धा ज्या अर्थी या लोकाची अपेक्षा आहे या देहाची अपेक्षा आहे तर या देहातून काय करता येतं हे सगळं सामर्थ्य मी तुम्हाला सांगितलं. पण कोण अपेक्षा करतात या देहाची? अभंगाचं वा वा
पांडुरंगाचं पहिलं चरण महाराजांनी गोड गाऊन दाखवलं. इहलोकीचा देव 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 इच्छिता ती पाहिजे. देवांना अपेक्षा आहे देवाची, म्हणून देव देव इच्छिता ती पाहिजे. ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या वैकुंठातलं वैकुंठाही पेक्षा या मृत्यूलोकात जे कमवता येईल ते कुठंच नाही. कारण की का, जन्माचं जर फजिती थांबवायची तर मृत्यूलोकात थांबवता येईल. किती वेळा जन्मा यावे, जर थांबवायची तर इथं थांबवता येईल. मग फजिती जर थांबवायला जर निघाला तर इथं थांबवावं लागेल. कुठं, मृत्यूलोकात. आणि मग मृत्यूलोकात असं साधन काय आहे? महाराज म्हणले मृत्यूलोकातलं एक साधन गोड आहे. तुकोबारायचा गोड प्रसंग सांगू आणि थांबूया आपण. आज तुकोबारायचं चरित्र बाबा येतात तोपर्यंत मला 10 मिनिटं घ्यायला सांगितलं, नाहीतर माझा वेळ संपलाय. हा नाही, माझा वेळ 12:15 संपलाय. कसं 10:15 कीर्तन संपलं होतं, पण म्हटलं निदान मागून आलेल्यांच्या 2-3 घास हाती लागलं पाहिजे. त्यांचा विचार करता करता हे 5-10 मिनिटं. आणि बाबांचा विशेष आग्रह आहे, बाबा येत आहेत म्हणून, त्याच्यामुळे मी 10 मिनिटं घेणार. आणि मग तुकोबारायच्या चरित्रातला भाग आहे गोड. काही लोकीतल्या देवाची किंमत आहे. 12:15 वाजून 5 मिनिटांना महाराज म्हणतात की जगतातलं महत्वाचं गणित तेच आहे. काय गणित आहे? मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया घात निवारा. या एकदा भजन करूया. विठोबा रखुमाई हरी जय विठोबा वेळ माझा संपत आलाय, पण एक 5 मिनिटं राहिलेत. आणि आदरणीय आपल्या थोडा आवाज दादा, याला थोडा आवाज द्या. आवाज आपल्या भागाचं वैभव नवे महाराष्ट्र भूषण, विद्यावाचस्पती, उच्च विद्याविभूषित महाराष्ट्र भूषण रामकृष्ण दासजी लहवीतकर आदरणीय बाबाजी आपल्या कीर्तनाकरता या कार्यक्रमाप्रसंगी भेट देण्याकरता उपस्थित. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये बाबाजींचं स्वागत करूया. बाबाजींमागं मला आल्याच कळालं की तुकाराम महाराजांनी सांगितलं की आजचं कीर्तन साताऱ्याला आहे, त्याच्यामुळं त्यांच्या मागं घाई आहे. पण तरी आपल्या कीर्तनाकरता बाबाजी 5 मिनिटं भेट देणार आहे. सध्या मला कळालं की महाराष्ट्रात असा एक अलौकिक सोहळा आपल्या या नगरीमध्ये कुटियावर होणार आहे. किती 18-12 ते 25-12 अमृत महोत्सव असा एक अलौकिक सोहळा बाबांच्या माध्यमातून होणार आहे. आणि मला हेही कळालं की यावर्षी कुंभमेळ्याची तयारी जोरदार चालू आहे असं कळालं मला. पुन्हा एकदा टाळ्या वाजूयात. आपल्या भागात जर त्यांच्या भाषेतच जर बोलायला गेलं, बाबांच्या भाषेतच जर बोलायला गेलं, खरे जर डायमंड हिरा हिरा त्यांची भाषा आहे बाबांची. मी ऐकतो नेहमी कीर्तन. आपल्या भागातलं एक गोड असं व्यक्तिमत्व जर पाहायला गेलं तर आपले बाबाजी आहेत. आणि बाबाजींच्या माध्यमातून आम्हा सारख्या एका साधकाला, एका विद्यार्थ्याला जगण्याकरता, ज्ञान मिळवण्याकरता बाबाजींचं मोठं योगदान आहे.
आणि आदरणीय बाबाजी नुसतं आपल्या लवित गावापुरतं नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक नाही तर महाराष्ट्राच्या आजूबाजूला जेवढा परमार्थ आहे तेवढ्या परमार्थिक क्षेत्रामध्ये बाबाजींचं मोठं योगदान आहे. म्हणून बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. आपण इथून बाजूला गेलो होतो की जगतातले तुकोबाराय म्हणतात की मी देवाजवळ गेलो पण देव माझा सांभाळ करण्याची भूमिका ठेवतोय. कसा सांभाळ करतोय? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. बाबाजी 5 मिनिटं आहे ना, 5 मिनिटात मी थांबणार आहे. मग कसा देव सांभाळ करतो? आवडीचा पुरावा आहे. हे तुकोबारायचं चरित्र नगर जिल्ह्यात लिहिलं गेलं. संत कवी मैपती महाराज. मैपती महाराजांनी इतकं गोड लिहिलं की ते मनाला भावणारं चरित्र आहे. काय लिहिलं तर तुकाराम महाराजांच्या घरी जी श्रीमंती ती श्रीमंतीचं वर्णन जर करायला गेलं तर थोर आहे. आजही पण महाराष्ट्रातल्या अनेक मुख्यमंत्र्यांची जर यादी काढली तर त्यामध्ये सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री निखिल तुकोबाराय. का? सरसकट कर्जमाफी करणारा महाराष्ट्रातला एकच मुख्यमंत्री तुकाराम महाराज, एकच मुख्यमंत्री. आणि तुकोबारायांची कीर्ती जर काढायला गेलं तर तुकोबाराय मोठेच आहे. किती मोठे? तुकोबारायांची वर्णन करायला गेलं तर तुकाराम महाराज आवडीचा व्यवसाय करायचे, मिरच्याचा व्यवहार. मिरच्याचा व्यापार करायला तुकोबाराय इथं कोकणात खाली जायचे. कोकणात तिथं कर्जत नावाचं गाव आहे, तिथं तुकोबाराय मिरच्या विकायला जायचे. तिथं एक पांडुरंगाचं विठ्ठलाचं मंदिर आहे. तुकोबाराय तिथं भजन करत करत मिरच्या विकायला जायचे. पण आता जशी लोक आहेत तशी त्या काळातले लोक होती. म्हणजे 3 प्रकारची लोक आहेत तुकोबाराय. जसं म्हणतात प्रकाराचे 3. एकानं चांगला साखरपुडा करा म्हणून चांगल्या कमेंट करणारी लोक आहे. मध्यम चांगला त्यांनी केलाय म्हणून मध्यम वर्गानं नाव ठेवणारी सुद्धा लोक आहे. आणि अति वाईट दृष्टीनं सुद्धा कमेंट करणारी 3 प्रकारची लोक आहे. म्हणजे प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जण. ही लोक आहेच, हे पहिल्यापासून चालत आलं. आणि मग तुकाराम महाराजांच्या मिरच्या घेण्याकरता तिथली लोक यायची. एक आजी ना, बरं काय आई ऐका ना, एक आजी रेशनिंग तांदूळ आणण्याकरता चालली होती. आनंदाचा शिदा. हा हा म्हणजे त्या काळात नव्हता पण त्या काळात रेशनिंग तांदूळ आणायला चालली होती आणि तांदूळ घेऊन घरी चालली होती. महाराजांजवळ आली आणि महाराजांजवळ मिरच्या पाहिल्या. पण कोकणातली भाषा थोडीशी वेगळी. आता बाबाजी आपण सगळे आपण कीर्तनाला जातो, तिकडे भाषा थोडीशी वेगळी, थोडी नाही बऱ्यापैकी वेगळीच आहे. आपण जर म्हटलो ना तिकडची भाषा आपल्याला कळून घ्यायची तर कशीच कळणार. तिकडं जर म्हणलात ना जेवला काय, हा बसला काय, हा असं थोडंसं उग्रट वाटते. तुकाराम महाराजांनी मिरच्या नेल्या होत्या आणि बसली होती झाडाखाली. एका आजी रेशनिंग तांदूळ आणण्याकरता गेली होती. विचारलं, महाराजांजवळ आली, महाराज काय आणला? महाराज म्हणले मिरच्या आणला. कशा दिल्या? अशा दिल्या. माझ्याकडे काय तुमच्या मिरची घेण्यात काय पैसे नाही, पण एक काम करा, माझ्याकडे तांदूळ आहे, हे तांदूळ घ्या आणि तांदूळाच्या बदल्यात मला मिरच्या द्या. म्हातारीने मिरच्या घेतल्या, आजीबाईनं मिरच्या घेतल्या, गावात गेली. पण मग मिरच्या कशा पद्धतीने घेतल्या? 2 किलो तांदूळ होतं, तांदूळ दिलं आणि 2 किलोच्या तांदूळाच्या बदल्यात 4 किलो मिरच्या घेतल्या. पण 2 किलोचे पैसे तसेच ठेवले. महाराजांनी म्हणली उद्या माझ्या घरी आणि पैसे घेऊन जा. आता तुकोबारायनं असं म्हटली, गावात गेली, गावातल्या सगळ्या लोकांना सांगायला लागली, गावकऱ्यांनो ऐका, आपल्या गावात एक महाराज आले आणि फुकाट मिरच्या. असं म्हटले ते तुकोबाराय नव्हते म्हणले. पण मग अख्खं गाव धावलं आणि तुकोबारायच्या 3 पोतं मिरच्या जागेवर संपल्या. राहिलं 1 पोतं मिरची. काय करावं? एक जाडजूड माणूस आला. तुकोबारायच्या 1 पोतं मिरच्या जागेवर संपल्या. सगळं संपलं. सगळ्यांना 1 रुपया दिला नाही. फक्त आजीबाईनं किती किलो तांदूळ दिलं होतं? बोला ना 2 किलो तांदूळ दिलं होतं. पण संध्याकाळची वेळ जरी झाला संन्याशी माध्यान्नाशी तोंडवाशी, हा नियम आहे. साधूला सुद्धा भूक लागते, हा नियम आहे. पण मग काय करावं? उसरीतून टोप काढला, 3 दगडाची चूल तयार केली आणि चुलीवर टोप ठेवला. टोपामध्ये सकाळी जेवढं तांदूळ मिळालं त्या तांदूळातलं वाटीभर तांदूळ त्या टोपामध्ये टाकलं आणि तुकोबारायच्या डोळ्यातला भाव अश्रू त्या टोपामध्ये घसरायला लागले. तुकोबाराय रडायला लागले, देवा तुझा माझा कार्य वैराकार. आणि तुकोबारायच्या डोळ्यातला भाव पांडुरंगानं बघितला. पांडुरंग परमात्मा म्हणले, अख्ख्या गावानं माझ्या तुकोबाच्या मिरच्या नेल्या, पण जेवायला काही कोणी बोलवलं नाही. नाही बोलू द्या, गावानं मिरच्या नेल्यात ना, नेऊ द्या. कोण म्हटलं असं? कोण बोला ना, कोण म्हटलं? देव म्हटले, गावानं मिरच्या नेल्यात ना, नेऊ द्या. पण मिरच्या नेल्यानंतर पाचवायचं कोणाच्या हातात आहे? माझ्याच हातात आहे. देव म्हटले अख्खा गाव हा असू द्या. हा मग देवानं अवतार घ्यायचं ठरवलं. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. ज्या आजीनं मिरच्या नेलं होतं बरं का, आजी तिच्याच घरी गेले. अजय पैसे टाक. ती म्हणली कसले पैसे? तुकाराम महाराजांचं नोकर आहे मी, विठो पाटील माझं नाव आहे, पैसे टाका. तुकाराम महाराजांच्या मिरच्या आणल्यात, त्यांचे पैसे टाका. ती म्हणली मी मिरच्या आणल्याच नाही. तुझ्याकडे काय पुरावा आहे? अख्ख्या जगाचा ज्याच्याकडे 7, 12, 8 आहे
त्याच्याकडे मिरच्याचा पुरावा नसेल वय. देव आतमध्ये गेले, म्हातारीनं कणगी असायच्या बघा, कणगीत मिरच्या लपून ठेवल्या, तर काढल्या मिरच्या बाहेर, काढल्या बाहेर. 4 किलो मिरच्या, 2 किलोचे पैसे राहिले, टाक पैसे. ती म्हणली काढ काटा. अख्ख्या जगाच्या ज्याला काटा काढता तो त्याला पिशवीतून काटा नाही काढता यायचा वय. काटा काढला, 4 किलो मिरच्या मोजल्या, 2 किलोचे पैसे राहिले, टाक पैसे, नाही तर चाललो घेऊन. आता नाही तर ती म्हणली नाहीत पैसे द्यावा तर 2 किलोचे तांदूळ फुकट जातात. मग पैसे द्यावे लागले. 3 पोतीचे पैसे जमा केले, राहिले 1 पोतं. आता त्याच्या घरी गेले, ती झोपलेलंच होतं. देवानं काकडा चालू केला, उठा जागे वारे. त्याला उठवलं, तो जागा झाला. कोण? विठोबा पाटील तुकाराम महाराजांचं नोकर. पैसे टाका. तो म्हणला देणार नाही. काय करायचं ते करा. आहेत तशी काय काय माणसं, पैसे घेतात आणि वरून देत नाही. आता देवाचे पैसे घेतले होते, देवाचे मिरच्याचे पैसे होते, तुकाराम महाराजांचे मिरच्याचे पैसे. देव म्हणले बघ, तू जर मिरच्याचे पैसे दिले नाही तर माझी नोकरी जाणार, आणि मी जर तिकडं जाऊन मारणार तर इथं मेलेलं काय वावग, तुझ्या दारात मी मारणार, पण मेल्यानंतर असं तसं नाही मारायचो. मी मारणार, अन्न पाण्याचा त्याग करून मारणार, पण मी मेल्यानंतर असं तसं नाही, तुमच्या गावाला भूत होऊन लागणार. आणि जुन्या काळात माणसं भूताला बोला ना घाबरायची. आता माणसं भूताला भेद घाबरत नाही का. आता माणसंच भूतापेक्षा डेंजर वागायला लागली. त्याच्यामुळे माणसाच्या काचानं भूत संपली. हे म्हणजे जर भूत होऊन जर लागलं तर आपल्या गावचं झोप उडल. सगळ्या गावानं वर्गणी जमा केली आणि तुकाराम महाराजांच्या हातात आणून दिले. माझा प्रसंग संपला. या लोकातली देहाची किंमत काय माहिती का. इथं ह्या देहाचा सांभाळ देव करतो. माझं उगाच म्हणणार आहे, सकळ जीवाचा करीतो सांभाळ. सांभाळ करण्याची भूमिका स्वयंभू परमात्मा करतो, म्हणून आम्ही त्याला शरण जाण्याची भूमिका ठेवावी. का धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. त्याचं दास होणं हे आपल्या आयुष्यातलं सार्थक आहे. पण कोणाचे दास? परत एकदा वचन, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, हरी जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माझा वेळ संपलाय आणि 12:30 वाजून 5 मिनिटं झाली. म्हणजे वेळ मी जास्त घेतला बरं का. बोलत असताना आज या ठिकाणी आपल्या कीर्तना करता बाबाजी या ठिकाणी विशेष उपस्थिती लाभली. बोलत असताना सगळ्या गुणीजन मंडळींनी गोड साथ दिली, त्यांच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळ्या टाळकरी मंडळींनी गोड साथ दिली. आमच्या भूषण महाराजांनी सुद्धा सुंदर वाजवलं. बाबांच्या भाषेत आपल्या भागातला कोयनूर हिरा म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. म्हणून एकदा टाळी वाजवा. आभार व्यक्त करतोय. शिष्टीमोल्यांचे आभार व्यक्त करतोय. योगेश दादा, अविनाश दादा आणि माझी ज्योतिताई, विशेषतः तुम्हा तिघांचे आभार व्यक्त करतोय की आपल्या वडिलांप्रती एवढा गोड ज्ञानयज्ञ सोहळा आपण सुरू केला. या परिवाराची जर खासियत पाहायला गेलं बरं का गोरख महाराज, तर या परिवारात सगळे लोक शिक्षकच आहेत विशेष. बरोबर ना, मला कळालं आल्यानंतर. आणि सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा आज घडते. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि म्हणून पंढरीनाथ बाबा बरं का. पण सगळे मंडळी आदरणीय आमचे महाराज गोड नियोजन केलं. तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. राहुल महाराज बरोबर ना, राहुल महाराज, सगळी मंडळी, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आता लय दाट पेरलं कवर कानसाला बारीक पडन, त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे. त्याच्यामुळे थांबण्याचा, परत फाट्याच्या बाहेर गेल्याला कोळपायला त्रास करतो, त्याच्यामुळे थांबण्याचा मी प्रयास करतोय. सगळ्यात तरुण मंडळींचं म्हणणं आलं की पिंगळा म्हणायचा आहे, पण आता बाबाजी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आपलं बाबा त्यांचं म्हणणं आहे की पिंगळा म्हणायचा आहे. म्हणायचं का? तुमची आज्ञा असेल तर मी म्हणणार आहे. चालेल, एक 4 मिनिटात म्हणा. आपण त्यांचं सगळ्यांचं मागून बोलणं आलं
की पिंगळा चिठ्ठी पण आली माझ्याजवळ, पण असू द्या काय हरकत नाही. 5 मिनिटात आपण पिंगळा घेऊ आणि थांबूया. चला तुम्ही जरा सावध बसा, आता पिंगळा म्हणायचा जरा. हा, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा एका जनार्दनी आमची काही भाषा येईल, एका जनार्दनी आमचे काही भाषा येईल, काही भाषा येईल, आमचे काही भाषा येईल, काही भाषा येईल. आमचे काही भाषा येईल. पिंगळा 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 माधवारी बोले 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 पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी कोणी बोलतो नाही का पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी कोणी बोलतो नाही का पिंगळा माधवारी. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान बोलतो वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे माग 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 वर्तमान बोलतो लटकेन वर्तमान खोटे लटकेन बोलतो आम्ही वर्तमान बोलतो, लटकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे लटकेन बोलतो आम्ही वर्तमान बोलतो. पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा. आवगा 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 दांगड दिंगा ग आवगा दांगड दिंगा ग दांगड दिंगा ग दांगड दिंगा ग अवघा दांगड दिंगा ग, अवघा दांगड दिंगा ग, अवघा दांगड दिंगा ग, अवघा दांगड दिंगा ग. निर्गुण निराकार माऊर माझे का निर्गुण निराकार सदा माऊर माझे का सगुण 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 जागावय आले वै माझे नाव, ओ सगुण जागावया. आले वै माझे नाव. अहम वाग्या सोम वाग्या अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होणी बसने लागा देव रागय वारी. हे माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. या शेषांतीला मला नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. हे डौल फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका डौल फिरवितो डुगडुग ऐका. डौल 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 डौल. हे डुगडुग ऐका तुम्ही डुगडुग ऐका, डुगडुग ऐका तुम्ही डुगडुग ऐका. माधवारी बोले 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 का पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी कोणी बोलतो नाही का पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोले 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 पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी कोणी बोलतो नाही का पिंगळा माधवारी. एकदा टाळी वाजवा. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. समर्पित करत असताना अभंगाच्या 2 चरणावर आपण बोलण्याचा प्रयत्न केलाय. पुनश्च एकदा झालेली सेवा समर्पित करत असताना या गुणीजन मंडळींनी गोड साथ दिली. तुम्हा सर्वांचे आभार. भूषण महाराज असतील, आकटजी असतील, आदरणीय गतीर महाराज असतील, तुकाराम महाराज, आमचे राहुल महाराज, सगळ्यांनी गोड साथ दिली. राहुल महाराज तुम्हाला सुद्धा विशेष धन्यवाद. तुकाराम महाराज आपले सुद्धा विशेष आभार. आकाशजी, गोरखजी, आपल्या सगळ्यांचे आभार. सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना आई बरं का जास्त बोललो बरं का, आई केलं काही चुकलं असेल ना बरं का नाना, काही चुकलं असेल ना, चुकून एखादा शब्द ओघाणं गेला असेल, आई बोलताना चिंतनामध्ये तुम्हाला सगळ्यांना घेऊन कीर्तन केलं. काही चुकलं असेल ना, एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ करा बरं का, 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा, 3 असतील तर चौथा म्हणून तरी माफ करा, एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या, त्याची काही गरज नाही. आपला सगळ्यांचा बाप श्रीमंत आहे. आपला किती श्रीमंत माहिती, आळंदीला जर कधी आलात आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, म्हणून बाप श्रीमंत आहे. लेकरं का नसतात. झालेली सेवा समर्पित करून वाणीला पूर्णविराम. शेवटची चाल
नाही म्हणायचे. ठीक आहे. वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देत असताना आजची शेवटची चाल हवामान खात्याच्या अंदाजानुसार रद्द करण्याचा निर्णय झालाय. वाणीला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मागिरी. निवृत्ती नाथाचे चरणी शरण